विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाची आज ठाणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्या पती सासऱ्यांसह संपूर्ण कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर विनायक राऊतांसह एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पती गीतेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम असल्यामुळे अघोरी उपाय केले गेल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय। तर विनायक राऊतांनी सर्व आरोप फेटाळून लावत सुनेनं 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केलाय। नागपुरातील प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी टोलेबाजी केली आहे। महाराष्ट्रात 145 उड्डाणपूल बांधून दाखवू, याचं नागपूरमध्ये देखील उड्डाणपूल आहेत, त्यामुळे सगळ्यावरचा कोंबडा एकाच वेळी मारून टाकणार असं फडणवीस म्हणालेत। कोंबडा म्हणजे सही करतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्रामध्ये हे 145 उड्डाणपूल हे आपण या ठिकाणी बांधून दाखवू आणि अर्थातच कृष्णा भाऊ याच्यामध्ये नागपूरचेही उड्डाणपूल आपण घेतलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांवरचा कोंबडा एकाच वेळी मी मारणार आहे। त्यात तुमचेही दोन्ही येतील, काळजी करू नका। आणि एखादा राहिला असेल तर टाकून द्या, तोही पूर्ण करून टाकू। पण आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो। कोंबडा मारणारे वेगळे लोक आहेत। पश्चिम बंगालनंतर जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन लोटस शिजत आहे का, या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचं सरकार पाडण्यासाठी भाजपनं नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना ऑफर दिल्याचा दावा केलाय। भाजपकडून आमदाराला 20 ते 30 कोटी देण्याची ऑफर दिल्याचं देखील ओमर अब्दुल्ला म्हणालेत। श्रीनगरमध्ये शनिवारी एका सभेमध्ये बोलताना अब्दुल्ला यांनी ऑपरेशन लोटसबद्दल हे वक्तव्य केलंय। आणि दरम्यान ओमर अब्दुल्ला यांचे आरोप भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी फेटाळून लावलेत। पुरावे सादर करा किंवा माफी मागा असं त्रिवेदी म्हणाले। सुप्रीम कोर्ट का बीजेपी का एक औहदेदार, सुप्रीम कोर्ट का वकील, बीजेपी का औहदेदार मेरे एक जम्मू के एमएलए को बंद कमरे में कहता है हम 20 से 30 करोड़, 20 से 30 करोड़, एक मिनिस्ट्री और रियासत का दर्जा आप हमारे साथ चलो। उनको लगता है कि इन लोगों का ईमान इतना सस्ता है। कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी ने एक बेहद ही गैर जिम्मेदाराना और निंदनीय बयान दिया है जब उन्होंने बगैर किसी तथ्य के आधार पर यह अनर्गल आरोप लगाने का प्रयास किया कि भारतीय जनता पार्टी उनकी पार्टी के विधायकों को तोड़ने का प्रयास कर रही है। भाजपा की जम्मू कश्मीर इकाई ने इस वक्तव्य की तीव्र निंदा करते हुए उनसे सीधे सीधे कहा है कि या तो वो सबूत प्रस्तुत करें अथवा वो माफी मांगे। सर्वांना संपवणं हा भाजपचा रोडमॅप आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। पक्ष फोडणं, विरोधकांची सत्ता संपवणं आणि निवडणुका न होऊ देणं यासाठी भाजप काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। बोगस बियाणं आणि भ्रष्टाचारावरून देखील त्यांनी सरकारवरती निशाणा साधला। भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि दुसऱ्या पक्षाचे नेते खाते। मात्र आता ही चेटकीन जी आहे ही लोकशाही गिळंकृत करण्याकरता कुठेतरी ही निघालेली आहे आणि 1 नेशन 1 इलेक्शन एवढंच नाही तर नीटच्या परीक्षेच्या निमित्तानं आपण 1 नेशन 1 एक्झामिनेशन यातला गोळ बघितला, तेही नाही तर 1 नेशन आणि 1 पॉलिटिकल पार्टी म्हणजे भाजप आणि भाजपच असली पाहिजे आणि सर्वांना संपवून टाका, हा भारतीय जनता पक्षाचा रोडमॅप आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्य आणि सभापती निवड आज होणार आहे। डिसेंबर 2025 मधील निवडणुकीनंतर शिवसेना भाजपच्या गटाच्या याचिकांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या। मात्र आता दोन्ही पक्षांची युती झाल्यामुळे सर्व याचिका मागे घेण्यात आल्यात, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीला परवानगी दिली आहे। शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे पहिल्या वर्षी बांधकाम आणि पाणी पुरवठा समिती शिवसेनेकडे तर नियोजन आणि महिला बालकल्याण समिती भाजपकडे राहणार आहे। आरोग्य आणि मागासवर्गीय समितीवरून अद्याप चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीला शिवसेनेच्या कोट्यामधून एक सभापती पद मिळणार आहे, तर आज कोणाची सभापती म्हणून निवड होते हे स्पष्ट होईल।
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालंय. तिरोडा तालुक्यातील सुकळी जिल्हा परिषद क्षेत्रातील बेर्डीपार आणि खुर्शीपार गावातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. तिरोडा तालुकाध्यक्ष जगदीश बावनथळे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हे कार्यकर्ते पक्षामध्ये आले. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम तब्बल 2 वेळा पार पडल्यानं राजकारणात श्रेयवादाची चर्चा रंगली आहे. शनिवारी आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इमारतीचं उद्घाटन झालं, तर काल भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुरेश खाडे त्याचबरोबर आमदार भाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा उद्घाटन सोहळा झाला. मिरज पंचायत समितीतील सत्ताधारी गट आणि मिरजचे आमदार यांच्या गटामध्ये मान अपमान आणि श्रेयाच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. एका इमारतीचं 2दा उद्घाटन झाल्यामुळे मिरजेत सध्या या राजकीय खेळीची जोरदार चर्चा सुरू आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या क्रूर मारहाणीच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशननं तीव्र निषेध केलाय. IMAच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत मागण्या मांडलेल्या आहेत. यामध्ये डॉक्टर मंगेश पाटे, डॉक्टर सुचित्रा कामत, डॉक्टर नयना चौधरी यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोषींवरती कठोर कायदेशीर कारवाई करून खटला तातडीनं चालवावा, आरोग्य कर्मचाऱ्यांना 24/7 सक्षम सुरक्षा द्यावी, संस्थात्मक FIR दाखल करण्याची सक्ती करावी, अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी चव्हाण यांच्यासमोर ठेवण्यात आल्या. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केली आहे. यंदा देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरती पालिकेचा भर असणार आहे. यंदा 25,400 लिटर पर्यावरणपूरक रंगाचं वितरण पालिकेकडून करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवरती रंग खरेदी प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी साधारण 1 कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. राम मंदिर दानचोरी प्रकरणाचा उल्लेख करत खासदार संजय राऊतांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय. राम मंदिर चंपतराय आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे चंपतराय गिरीश महाजन यांनी वृक्षतोड केली आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे, असा आरोप राऊतांनी केलाय. यावरून मंत्री महाजनांनी राऊतांना उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांचे चंपतराय गिरीश महाजन यांनी ती जंगलतोड करायला लावलं, वृक्षतोड केली. या हिंदू धर्माच्या नावानं सुद्धा आपण पैसे खात आहे, राम मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत आणि कुंभमेळ्यापर्यंत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, बरोबर लाज वाटली पाहिजे. आणि असे चंपतराय हे फक्त अयोध्येमध्ये नसून जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये असे चंपतराय आहेत. तर संजय राऊतांना काही फार उत्तर द्यायची मला वाटतं गरज भासत नाही. त्यांच्या जिभेला विचारायचा हाड नाही आहे, तर काहीतरी चूक झालेली आहे, प्रोडक्शन फॉल्ट आहे, तो मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे. त्याच्यामुळे आता मी काय बोलणार त्यांना. गुजरातचे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचमुळे नाशिकची वाट लागते असं देखील ते म्हणतात. आता कोणते गुजरातचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर दिसले तुम्ही मला सांगा, तुम्ही मलाच सांगा आता शोधून इथे कोणते गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. काहीतरी बोलायचं, स्वतः काही बंब पडायचे नाही. आपल्या मागे आता कोणी राहिलेलं नाही. काय केलं आपण? अगदी थेट पंतप्रधानांपासून, सरन्यायाधीशांपासून, इलेक्शन कमिशनपासून, देवेंद्रजीपासून, शिंदे साहेबापासून वाटेल ते तोंडातील ते बोलायचं. हा एकच गुण नर्मदा यांचा राहिलेला आहे आता सध्या, आणि त्यामुळे त्यांची ही दशा झालेली आहे. आता यापुढे तर हम दो और हमारा एक. अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मिळालेल्या लाखो भाविकांच्या कथित दान, गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवरती 3 याचिका दाखल झाल्यात. यात CBI चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि स्वतंत्र SIT गठनाची मागणी करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठ आज या याचिकांवरती सुनावणी करणार आहे. राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप समोर आलेले असून या प्रकरणात काही आरोपींना अयोध्या पोलिसांनी अटकही केली आहे. अयोध्येत राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या घटनेनं अपमानित आणि निराश वाटतंय. हा प्रकार लज्जास्पद असल्याचं मत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केलंय. अशा घटना घडू नयेत यासाठी व्यवस्थापनात सुधारणा करण्यात येत असल्याचं देखील मिश्रा यांनी नमूद केलं. व्यवस्थापनामध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणा त्याचबरोबर अन्य उपाययोजनांबाबत न्यासाची पुढची बैठक 22 जुलैला होणार आहे. राम मंदिर में यह घटना घट गई, इसका हम सभी को एक खेद ही नहीं, एक तरीके से हम सभी उससे छोटापन महसूस कर रहे हैं.
तो यह व्यवस्था का एक प्रश्न है। व्यवस्था में सुधार होगा, मुझे पूरा विश्वास है, और इस प्रकार की घटनाएं दोहराई नहीं जाएंगी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक सभेचा काल कर्नाटकातील बेळगावात समारोप झाला। या सभेमध्ये अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात सर्वांनी दुःख व्यक्त केलं। तसंच या प्रकरणात एसआयटी आणि पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावरती पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला, असं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितलंय। बैठक में सभी ने श्री राम जन्मभूमि मंदिर में दान पेटी चढ़ावे की गिनती में हुई अनियमितता की घटना पर दुख व्यक्त किया तथा तीर्थ क्षेत्र न्यास के निवेदन पर चल रही एसआईटी व पुलिस कार्रवाई निर्णायक मोड़ पर पहुंचेगी यह विश्वास व्यक्त किया। तीर्थ क्षेत्र न्यास से यह अपेक्षा की गई है कि वह सुनिश्चित करें कि भविष्य में ऐसी कोई घटना न हो जिससे समस्त राम भक्तों की राम मंदिर के प्रति श्रद्धा व गहरी आस्था पर आघात हो। उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता मातोश्री इथं पत्रकार परिषद घेणार आहेत। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। याचा पहिला टप्पा मुंबईमध्ये पार पडला, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये शनिवारी रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये केलं जाईल। दरम्यान या सगळ्या संबंधी माहिती देण्यासाठी आणि इतर राजकीय विषयांवरती पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत। अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे। येत्या 18 तारखेला ठाकरे नागपुरात आंदोलन करणार आहेत। याच पार्श्वभूमीवरती भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्यानंतर रामाची आणि हनुमान चालीसेची आठवण आली। ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं, आयुष्यातील 14 दिवस मी केव्हाच विसरणार नाही। मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा वाचली असती तर ना आमदार फुटले असते ना घर फुटलं असतं, असा टोला राणांनी ठाकरेंना लगावलाय। यावरती आमदार आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना, तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता। जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचं वाचन त्यांनी तिथे केलं। तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं। विरोधक म्हणजे कोण? शिशी शिशी राज्यात सोयाबीन बियाण्याच्या उगवणीच्या अनेक तक्रारी समोर आलेल्या होत्या, मात्र वेळेआधी पेरणी की बियाणं सदोष याबाबत स्पष्टता कुठेही आलेली नव्हती। अशामध्ये अकोल्यात बूस्टर आणि रवी सीड्स कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। उगवण चाचणीत बियाणं निकृष्ट आढळल्यानंतर ही कारवाई कृषी विभागानं केली आहे। सोयाबीन पेरणी करून 2 आठवडे उलटल्यानंतर देखील अंकुर फुटेनात अशी परिस्थिती होती। सोयाबीन बियाणांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्यानंतर प्राथमिक अहवालानुसार बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्याचं अहवालातून समोर आलंय। अखेर अकोल्यामध्ये सिटी कोतवाली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात बूस्टर आणि रवी सीड्स बियाणं कंपन्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। अकोला जिल्ह्यात बियाणे उगवण संदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 995 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। यामध्ये रवी सीड्स या कंपनीच्या एकूण 310 तक्रारी आहेत आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्सच्या 191 तक्रारी होत्या आणि यांच्या प्रयोगशाळेमध्ये नमुने मोठ्या प्रमाणावर अप्रमाणित आलेले असल्या कारणाने यांच्यावर आज आपण सिटी कोतवाली आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। बीडमधील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेत। मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पीक गेलं आणि यंदा पावसाअभावी उन्हामुळे पीक जाण्याची भीती आहे। बीडमध्ये प्रामुख्याने सोयाबीनचं पीक घेतलं जातं। जूनमध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र गेल्या 12 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पेरणी केलेलं पीक आता धोक्यात आलंय। पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीन मान टाकू लागलंय। जमिनीमधील ओल देखील संपून येत्या 8 दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी झालेला खर्च आणि मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे।
पाऊसच नाही ना. 10-12 दिवस झालं कस तरी एका पावसावर पेरण्या केल्या, ते उगून निघाला, आता जायच्या मार्गावर लागले ते. किती दिवसात पाऊस पडला पाहिजे, नाहीतर पीक वाया 8 दिवसात पाऊस नाही पडला तर ह्याला पाळी घालावं लागते. पेरणीच्या टायमाला पाऊस ओली येत होता, पण आता कसं आहे, पुढल्या धरणावर आपण पेरलेलं आहे, पण ते आता पाऊस उघडून बसलाय. आता पावसाशी आलं तर बरं, नाही तर काय खरं. रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन यावर्षी ठप्प असल्याचं दिसून येत आहे. ताम्हणी घाट, आंबेनळी घाट आणि भोर घाटात कोसळलेल्या दरडीमुळे प्रशासनानं रस्ते बंद केलेत. यामुळे रायगडच्या पावसाळी पर्यटनावरती मोठा परिणाम झालाय. वसईच्या राजिवली इथल्या वघराळपाडा परिसरामध्ये 1 जुलै रोजी सुचलेल्या भीषण पुरामध्ये नाल्यात वाहून गेलेल्या वाहनापैकी एक मारुती इको कार तब्बल 12 तासांनी बाहेर काढण्यात आली. मात्र कारची झालेली अवस्था पाहून त्या दिवशीच्या पुराच्या रौद्र रूपाची कल्पना येते. दुसरी चारचाकी अद्यापही पाण्यामध्येच अडकून असून ती बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याची माहिती मिळते. रत्नागिरीच्या ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा एकदा कोसळली आहे. रत्नागिरीच्या हर्णे इथं असलेल्या गोवा किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नुकतंच दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. मात्र मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारासमोरचा तटबंदीचा मोठा भाग ढासळल्यामुळे या संवर्धन कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ला परिसरात भूस्खलन झाल्यामुळे गडाकडे जाणारा मुख्य मार्ग बंद झालाय. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पुढील काही दिवस गडावरती जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तांदुळवाडी किल्ला परिसरामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालं. मुख्य मार्गावरती मोठी दरड कोसळल्यामुळे गडावरती जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झालाय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी परिसरामध्ये अजूनही दगड आणि माती घसरण्याचा धोका कायम आहे. दरम्यान तांदुळवाडी किल्ल्याच्या संवर्धनाची मागणीही आता जोर धरू लागली आहे.